जय महाकाल. इकडे बाबा बघा आमचे पावडं घेऊन आणि छत्री घेऊन आणि इकडे टोपी आहे. त्यामुळे चाललोय डाळिंबाच्या तिकडे पावडर मारायची. आम्ही दोघं पाय पाय चाललोय. गाडी पप्पा घेऊन जायले आणि आम्ही दोघं चाललो मग पाय पाय तुरु तुरु. आज बरं पाऊस आहे, थोडं मनावर घेतलं थांबलं आहे ना. दुपारून काय थोडा येईलच, थोडं काळ होईल बघा. आता तिकडे पाऊस म्हणजे आपण पावडर सुरू करू आणि पाऊस येईल असं होईल तिथे गंमत बघा तुम्ही. कोणच्या कवा पावडर मार अहो त्याला पंख्याचं जर फ्लोअर असतं ना लय भारी गंमत झाली असती. आमचा ऑफरोडिंग रोड, आईस बुटाला ग्रीप नाही आणि पडलो तर डायरेक्ट 12च्या गावात जाईन मी. हळूहळू इकडं पावडर काला होता मध्ये टाकतो. ही विहीर फुल भरलेली. सरकत म्हणून थोडं हळू चालायला लागत. आणि आज बाबा थोडा वाचलो, नाही तर परत गाडी सरकली असती. आणि आज ना परत एकदा स्प्रे आपण देतोय, पण पाऊस सुरू झालाय. तुम्हाला मी आधीच बोललो होतो काय ना, आपण जेव्हा पावडर काढू आणि जेव्हा पाऊस लगेच सुरू होईल. हा आता तेच झालं. मी अशा आशेमध्ये येतो ना का ट्रॅक्टर चिखलामध्ये अडकल, पण ट्रॅक्टर चिखलामध्ये अडकतच नाही. किती बघा काय करणार आता, अडकणारच नाही त्याच्या आता, नाही अडकत. कारण की ट्रॅक्टर टायर एकदम कंडिशन मध्ये, एकदम चांगल्यामध्ये ट्रॅक्टर टायर. आणि आता साईज आहे आता 170 ते 190च्या आसपास आहे. वाढते अजून, वाढल. कालच्या ब्लॉग मध्ये आवाज आला नाही का माहिती का, माईक मध्ये ना पाणी गेलं मायक्रोफोन मध्ये. आणि कालचा ब्लॉग कालचा ब्लॉग तर काय डिलीट करून टाकेल मी. जेवढे होते फक्त 9 का 7 मिनिटाचा ब्लॉग झालाय. आणि आज पाणी नाही बघा, काहीच पाणी नाही. हा इकडे पाणी नाही. हे बघा इकडे पण थोडंफार आहे. नाही याचं काही नाही, याचे फडफड चालतं. ते एक पिस्टलला डिझेल भेटत नाही, कमी भेटतं ना. फाड. अहो आजपर्यंत सुद्धा 3 ठिकाणी थांबत. तुम्ही ते हेल्मेट घालायचं काय थांबायचे का? नाही परत रस्त्यात शांतक नाही तर शांतक काही तू म्हणतात तशी चालते तो पाय का. चालेल सर, केवढं आहे का जुन्या मध्ये आहे त्याचं खोलून टाकाल काय तुम्ही? कोणाचं त्यालाच नाही. ते भंगारमध्ये पाहिले त्या दिवशी, भंगारमध्ये बाबा किती वेळा लगेच म्हणून हा ते तेव्हा भेटले. मला वाटतं नंतर आले ते काय परत रस्त्याला पुढे घेतले गाडी पुढं म्हटले उत्साह तरी आता काल गावाला मारतोय. पप्पा घरी गेले. हाय मध्ये पहिला आहे, व्हिडिओ दुसरा आहे.
हीच गल्ली परत रिपीट घेऊन राहिलो इकडं क्रॉप पेपर आहे ना हे नेट क्रॉप पेपर नेट आहे ना हे काढायला 500 राहिले त्याच्यामुळे पाहिजे ना ही साईड उरकून घेऊन राहिलो ते जणी आहेत 14 जणी मग पटापटा उरकून घेतो ही परत आपल्याला रिपीट मारायला लागते ना मग आता ही ना व्यवस्थित आहे ना मारून घेऊन राहिलो म्हणजे उरकून जाईल पाय आल्या ना लय ताण होईल पण ती राहील आणि क्रॉप पेपर आज काढून टाकायचा आहे पाऊस नाही ना उघडेल आहे तर काढून टाकायचा आहे दिवत ठेवू मातड स्वाभिमानी लढवय्या ही शेतकऱ्याची जात ही आम्हालाची शपथ घेऊन कुलवसार पडू दे ठिणगी लागू दे बलवा. सगळीच आता घरी आलेलो आहे आणि बुट थोडे वल्ले घाण झालते वल्ले करून ठेवून दिले पप्पा ट्रॅक्टर घेऊन राहिले मी गाडीवर आलो कारण की खूप वेळ झाला जेवण करायचं अजून कवा पण येतं कवा पण जातं आणि इकडे आता उन्हाचं बघू शकतो ताव किती जोरात आहे वातावरण एकदम नितळ एकदम छान झालेलं आहे सो आता आहे ना तिकडे चाललोय डाळिंबामध्ये बाया आल्या आहे मग आता मीच आणि बाबा चाललोय काय आलं टोपी जाऊ दे तिकडं आता बाय आलंय थोडस राहील बघ त्यांचं तिकडे थोडस राहील त्यांचं यायचं अहो थोडस म्हणजे काढायचं नाही थोड्या वेळ म्हणजे शिवण आमच्याकडे आहे समजलं का मला वाटलं थोडंसं राहिलं थोडस नाही राहिले ना मग म्हणतो का बरं चालू पटपटा पैसे संध्याकाळी मला काही सांगायचं नाही मला सांगितलं असतं ना बरं का पैसे येणार आहे मी काय तुम्हाला काढून दिले असते ना गाव पण तुम्ही का फोन करता त्याला इकडे पावसामुळे बाया जेवायला बघा कुठे बसले गवतात आणि त्यात पाऊस झाला 5 मिनिटापूर्वी आणि बाबा बाकडे काढले आणि नेट काढायचं काम चाललंय आता तू काय करू राहिली? अजून तू ना. तारीला कुठं लागेल बिगेल असेल तर बघून घ्या ऐसा चल रहा है काढायचं काम वाढून धर का वाढून धर एक जण कापतो एक जण गोळा करेल आणि इथं बांधायला गॅप खूप मोठा हा पाहिजे तार आहे ही त्या तार इकडे नाही जमणार ट्रायल घेऊन राहिलो त्याला दोरी नसेल ना
फक्त मध्ये ना काय काय ठिकाणी ना हे बघ याला तारी आहे निघेले काय काय ठिकाणी त्या फक्त व्यवस्थित बघून घ्या. असा केला प्लॉट मोकळा इथं डाळिंब पडलं का अच्छा माल आहे. असं मोकळं झालेलं आहे ते आता. हा माल परत चिटकून द्यायचा का? हो हा सकाळी पडेल आता नाही. हो ही गल्ली लागली पण आहे पूर्ण त्यामुळे तिथे लागून तिकडे गेले असतील आता. फक्त ते विहिरी पैसे पा बरं का, पाणी जास्त आहे. ते विहिरी पैसे पोर आहे ना ते पाणी जास्त आहे विहीर आहे ना पूर्ण भरेल. पोरं पहा बरं का एवढी पैसे. हो काय झालं काय झालं कोणाला फाशी द्यायची हिला का? आता एवढं खोंदरात कुठं घालून ठेवलं तुम्ही? दिसलं पाहिजे कापात का त्यात दोऱ्या किती हाड दोरी ती धरा हे. मला एकदा असं करायचं त्याला कॅमेरा का हात लागायचं कॅमेरा को हात लागा ते लागले का या पोटाचं वजन आहे का बस किट्टन आओ मुन्ना चालले आता आमच्या गोठडी घेऊन. आमच्या गोठडी आम्हाला वाढायचं नाही. वर म्हणजे गच्चावर. एक तोतली थोडी आहे ना. हा? तुमचं सकाळपासून लय चाललं बरं का आता सकाळपासून बाबाचं थोडं लय कॉमेडी पाना चालू आहे माझ्यासोबत. हा काय माखूर राहिला का हो? माखूर तर माखर हा मग आता 6 वाजले बायांनी सुट्टी घेतली कापेल मग आता काय करणार ते. हा, फक्त ते असं आहे ना ते उद्या ट्रॅक्टर आणू आणि त्या ट्रॅक्टरच्या म्हणजे याच्यामध्ये ना गोळा करू डायरेक्ट मग काय नाही म्हणा आजच्या रात्रीतून काय नाही म्हणा ना. काय वाटतं तुम्हाला रात्रीतून काय म्हणा नाही ना. किती कापले त्यांनी हा म्हणजे इडोर कापलेले त्यांनी म्हणजे 1 2 3 4 5 6 गल्ल्या कापल्या त्यांनी 2 गल्ल्या गोळा केले. हा बरोबर ए मग लक्ष ठेवायचं ना मला काय माहिती काय? किती कापेले इडोच कापले पिढ्यावर कापेले हा. उरले बाबा. काढून घेऊ राहिलो बॉईल व्हायचे चान्सेस जास्त आहे ना त्याच्यामुळे काढून घेतोय. निघत ना तुम्ही तिकडे पुढे पुढे जाऊ राहिले थोडं इकडे द्या ना आम्हाला काढून. अरे थांबा काही करू नका काही करू नका काही करू नका. हा बाबा
हा बा याला म्हणतात बॉईल. ह्याला बघ कीड पण लागलेलं आहे. आणि आता इकडे काढत चाललो आम्ही, म्हणजे काढून घेऊ राहिलो. उद्या सकाळी बाया गोळा करून घेतील. मा दांड राहिला ना इकडे. रात्रीतून बॉईल व्हायचे चान्सेस जास्त राहतात रात्रीतून, समजलं का. एका डाळी मला लय भारी कलर आलाय. आणि इकडे नेट काढता काढता हे बघा किती भारी एक्सपोर्ट माल डायरेक्ट. आणि इकडे आम्ही काढून घेऊ राहिलो. बॉल व्हायची चान्सेस. बॉल बॉईल नाही बरं का, बॉल. अडकेली ते पेन्स देईल आपण याला, एवढं कापेल नाही मग काय. चलो फिर घर पे. उद्या ट्रॉली मध्ये टाकायला लागेल ते मग. साईज असते. अण्णा गावात चालली. चाललो मग छत्रीने पाईप. हा रस्ता 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 रस्ता. चिकल खेळायचं नाही म्हणजे. इकडे पाऊस सुरू झाला. थोड्यावर घर राहिला पाऊस सुरू झाला. वा. आणि बाबांना मी आता छत्रीत चाललोय. हा छत्री डोक्यावर ठेवतो आम्ही. आम्ही छत्री डोक्यात नाही बसत. काय इकडून आता आम्ही डायरेक्ट इकडं गौरी घ्यायला आलोय. इकडे बघू शकता. अरे यार इकडे गौरी आपली काय घ्यायला आलोय इकडं. तिने पार 7 पेरे मारून ठेवले त्या बाबुळीच्या झाडाला. बाबा आता ते पेरे घेऊन राहिले. चहा प्यायला. इकडे बाबा पण आहे आणि मी पण आहे. इकडे पाऊस पण आलेला आहे. थोडा चांगला जोरात चालू आहे आता. आपल्याला तिडून निघून किती वेळ झाला असेल? अर्धा तास. तिकडून पाय नाही तो गाय तिकडे वातावरण बघा आता. बाहेर हळू सरकार डायरेक्ट. आणि वातावरण बघाय ऊन झालेलं आहे असं ते. आणि गल्ल्यांमध्ये पाणी तुंबलेलं आहे खूप जास्त. महिंद्रा शोरूम मधून फोन होता. काही नाही आता इकडं बघू शकते वातावरण. आणि इकडं आता असं झालंय. ऊन एकदम ऊन आहे. आणि ब्लॉग इथेच एंड करतोय. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. आणि अजून एक बाकीचं क्रॉप पेपर तो बाकीचा उद्या काढते. आज काय काढायला बायांना सुट्टी दिली त्यात खूप वेळ झाला होता. बाकीचा उद्या काढणार आहे. उद्या ट्रॅक्टरमध्ये आणि ट्रॉलीमध्ये डायरेक्ट वाढायचं, कारण की ते जमत नव्हतं. खूप नेट बाकलं होतं. उद्याच बघू आजच्या